मित्रांनो, आतापर्यंतच्या आपण व्हिडिओमध्ये व्हायब्रेशन काय आहेत, मी कोण आहे, हे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. जर तुम्ही बघितला नसाल तर ते व्हिडिओ पहिल्यांदा बघा. त्याच्यानंतरच ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला समजणार आहे. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायब्रेशन काय आहे, आपल्याला जी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये कशी अट्रॅक्ट करायची, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हे आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नमस्कार, मी मोनाली माने, माइंड रिप्रोग्रॅमर. आणि आता या चॅनल थ्रू मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती देत आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी काय आहे हे आपण शिकायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं आहे. तर एनर्जी ही इन्फॉर्मेशन आणि आपली फ्रिक्वेन्सी यापासून बनलेली असते. तर इन्फॉर्मेशन काय, तर आपले विचार. तर आपले जे विचार असतात ते विचार कुठून येत असतात, आपल्या पास्टमध्ये जी काही गोष्ट झालेली आहे त्या पास्टमधील विचार आपल्याला येत असतात. त्याचबरोबर आपल्याला एखादी भीती निर्माण झाली असेल एखादी गोष्टीची, तर तिथून आपले विचार येत असतात. शिक्षण, आतापर्यंत जे आपण शिक्षण घेतलेलं आहे, भले ते शिक्षण शाळेमधील असेल किंवा आईवडिलांच्याकडून शिक्षण आपण जे घेतलं असेल, गुरुजनांच्याकडून जे काही शिक्षण घेतले असेल, त्या शिक्षणा थ्रू आलेले आपले जे काही विचार आहेत ते. त्याचबरोबर लोक काय म्हणतील आपल्याबद्दल, याच्यातून जे आपले विचार येतात ते विचार म्हणजे आपले इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर आपली फ्युचरबद्दलची काही चिंता असेल, विचार असतील, तर ते आपल्याला या विचार येत असतात. त्याच्यानंतर आपण घेतलेला अनुभव, आतापर्यंत आपण घेतलेला अनुभव, याच्यावरून आपले विचार ठरत असतात. त्याचबरोबर आपले इतरांच्या सोबत नातेसंबंध कसे आहेत त्याच्यावरून आपले काय होत असतात, विचार तयार होत असतात. आणि ह्या विचाराचंच काय होत असतात, आपल्या शरीरामध्ये भावना तयार होत असतात, इमोशन्स तयार होत असतात. जसा आपण विचार करू तशाच पद्धतीचे आपल्या जीवनामध्ये परिणाम घडत असतात. कारण जसे विचार आहेत तशीच आपली काय आहे, भावना आहे, इमोशन आहे. आणि ह्या दोघांचं जेव्हा कंबाईन होतं तेव्हा आपले व्हायब्रेशन तयार होते. आणि ती व्हायब्रेशन अलाइनमेंटसाठी या युनिव्हर्समध्ये आपण सोडत असतो. आणि तशा प्रकारची जी आपली व्हायब्रेशन अलाइनमेंट आहे तशा प्रकारची वस्तू आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होत असतात. भले तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कुठल्याही ट्रिक्स वगैरे वापरत असाल तर ते काहीही तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही जोपर्यंत तुमची व्हायब्रेशन तुम्ही त्या गोष्टीला मॅच करत नाही तोपर्यंत. आता या युनिव्हर्समध्ये जी काही गोष्ट आहे तर ती ह्या बीजच्या स्वरूपात आहे. ती जी आहे ती बी या स्वरूपात आहे. जसं आंब्याचं झाडाचे बी जर तुम्ही पेरला तर त्यातून आंबेच तयार होणार आहेत. तर ज्या प्रकारचे तुम्ही विचार या युनिव्हर्समध्ये सोडत आहात ते एक प्रकारचं बी आहे. आणि तशाच प्रकारच्या बीचं काय होणार आहे, वृक्षामध्ये तयार होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्हाला जे काही पाहिजे आहे अलाइनमेंट, व्हायब्रेशन अलाइनमेंट जर चेंज करायचं असेल तर पहिल्यांदा काम करावं लागणार आहे ते आपल्या विचारांवरती. कारण हे विचारच आहेत की जे व्हायब्रेशन तयार करतात, इमोशन तयार करतात. आणि ही एनर्जी बनलेली आहे, ही एनर्जी विचार आणि भावनांपासून बनलेली आहे. जर इंटरनली जर तुमचे विचार निगेटिव्ह असतील, भावना निगेटिव्ह असतील, तर तुमची व्हायब्रेशन पण काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तशाच प्रकारची तुमची एनर्जी असणार आहे. तर ही एनर्जी तुम्ही बदलू शकता का, तर नक्कीच बदलू शकतो. केव्हा, जेव्हा तुम्ही विचार बदलणार तेव्हा. तुम्ही जर विचार बदलला तर तुमची भावना बदलणार आहे. भावना बदलली की ॲटोमॅटिक तुमची एनर्जी पण बदलणार आहे. एनर्जी बदलली की तुमचे व्हायब्रेशन बदलणार आहे. आता तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्या प्रॉब्लेमचा परिणाम आपल्या शरीराच्या अवयवांवरतीही होत असतो. तर कसं, तर आपल्या शरीरामध्ये जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीच आपल्या शरीरातील अवयवांना काय करत असते, कार्यान्वित करत असते, वर्क करत असते. तर जर मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सांगितलेलं आहे हार्टचं. जर तुमच्या हार्टमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर ECG चेक करतात. जर तुमची एनर्जी चेंज झाली तर तुमच्या शरीरातील अवयवांचं वर्किंग आहे, जे फंक्शन आहे ते पण काय होतं, बदलतं. ते जर बदललं तर तुमचे ॲटोमॅटिक जे आरोग्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते पण काय होतात, बदलतात. आणि आरोग्याचे प्रॉब्लेम बदलला तर ॲटोमॅटिक तुम्ही खुश राहाल, आनंदी राहाल. तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर तुमच्या विचारांवरती काम करायचं आहे. तर हे विचार बदलायचा असेल तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल आहे ती बदलणं खूपच गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला मदतही करणार आहे. तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता. आणि आता जर तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल नसतील तर तुम्हाला विचार बदलण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावरती मी जी काही पुस्तकं वाचत असते त्याचं शॉर्ट्स मी टाकत असते. तर हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या नंबरवरती तुम्ही पॉझिटिव्ह थॉट म्हणून मेसेज करू शकता. तुम्हाला मी त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तर जे काही तुमचे विचार आहेत, जे काही तुमचे भावना आहेत त्याच्यानुसार तुमचे काय होत असतात, टेन्शन, चिंता
येत असते, तयार होत असते. आणि ह्या टेन्शन आणि चिंता ह्यांची फ्रिक्वेन्सी कशी असते, ह्या प्रकारची असते. आणि तुम्हाला गोल अचीव करायचा आहे, त्या गोलची फ्रिक्वेन्सी काय आहे, अशा प्रकारची. तर मग तुमची ही काय टेन्शन आहे, ही काय चिंता आहे, ही काय फ्रिक्वेन्सी, ही तुमच्या गोलला अचीव करण्यासाठी मदत करणार आहे का? तर नक्कीच नाही. कारण हे दोन्ही मॅचच होणार नाही, तर ती येणारच नाही आहे. तर तुमचे गोल कुठलेही असू देत, पैशाबद्दल असू देत, नातेसंबंधाबद्दल असू देत किंवा आरोग्याबद्दल असू देत, तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती तुम्हाला टेन्शन आणि चिंतामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करूच शकणार नाही. कारण यू अट्रॅक्ट व्हॉट मॅच युअर एनर्जी. तुमची जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करणार आहे. आणि यासाठी तुम्हाला विचार बदलणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी मी तुम्हाला मदत करणारच आहे. कोणतीही फी नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. या व्हॉट्सअप नंबरला पॉझिटिव्ह थॉट हा मेसेज करायचा आहे आणि ही सिरीज असंच चालू राहणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.